तुझा बाबा तिकडं तुटकी सायकल घेऊन फिरतोय आणि तुला रे कशाला पाहिजे गाडी? कॉलेजमध्ये काम होतं म्हणून चुलत काकाला त्याची मोपेड गाडी मागितलं होतं. काकानं दारातनं जसं हाकलल्यासारखं केलं होतं. तसं लहानपणापासून आमच्या आयुष्याची गाडी ढक्कल स्टार्टच बघा. घरच्या परिस्थितीमुळे स्पीड कमी आणि गचकच जास्त. म्हणून तर 10वी नंतर STD मध्ये कामाला जात होतो. सकाळी कॉलेज करायचं आणि संध्याकाळी STDत बसून वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा. पुढं नोकरी लागली, बसतान बसलं, तरी माणसाची इज्जत आणि पैशाची किंमत कधीच कमी समजलो नाही. माझ्या या स्वभावामुळं इलेक्ट्रिक व्हेकल घेणार आहे म्हटल्यावर माझा ऑटोमोबाईल इंजिनियर मित्रानं कायझेन शोरूमला पाठवलं. मी त्याला म्हटलो, अरे ते इलेक्ट्रिक गाड्यांना भका 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 आगी लागतात की? तर तो म्हटला, कायझेनच्या गाड्यांमध्ये दुसऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांसारख्या लीड ॲसिड आणि लिथियम आयनच्या बॅटऱ्या नाहीत. इथं जॅपनीज टेक्नॉलॉजी असलेली लिफोफोर बॅटरी आहे. त्यामुळे आग लागण्याची भीतीच नाही, शिवाय वॉटरप्रूफ आहे. आणखीन एक गोष्ट, दुसऱ्या कंपन्यांसारखं सांगायचं एक मायलेज द्यायचं एक मायलेज असली भानगड इथं नाही. आणि हो, या बॅटरीची लाईफ 7 वर्ष आहे बरं का, 7 वर्ष. ही बॅटरी फुल चार्ज झाली की ऑटो कटाप होत्या, आहे की नाही? एक नंबर गोष्ट. आणि हो, इथं आल्यावर कळलं की आफ्टर डिलिव्हरी सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स इथं शोरूमला मिळणार. डोर टू डोअर सर्व्हिस आहे, 3 वर्ष गॅरंटी वॉरंटी, आणि ते आपल्या सोयीनुसार वाढवून पण देतात म्हण. सगळंच कसं वन रूफ सोल्युशन. आणि गाडी बजेटमध्ये दिसायला लई भारी, एक नंबर. म्हणून काल गाडी बघितली आणि आज स्टार्टर मारून उत्साहाचा स्पीड वाढवून रुबाबात ही कायझेन घरी घेऊन निघालोय.